शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 12:30 वाजता महत्त्वाची बैठक। 5 तारखेच्या मेळाव्यासंदर्भातला राज ठाकरे आढावा घेणार। महायुती समन्वय समितीत महामंडळ वाटप पूर्ण। महामंडळ अध्यक्षपदाकरता नाराज आमदारांचं लॉबिंग। सूत्रांची माहिती। शिवसेना उबाठाचे नेते सुनील बागुल, मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश थांबवला। राऊतांच्या पोस्टनंतर प्रवेशाला ब्रेक, तर उद्धव ठाकरेंकडून प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती। एकोणतीस अधिकाऱ्यांकडून महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली। मूळ पदावर रुजू न झाल्यास होणार निलंबनाची कारवाई। सूत्रांची माहिती। कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवर बलात्कार। कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीचा सोसायटीत प्रवेश। पोलिसांच्या 10 टीम्सकडून आरोपींचा शोध सुरू। गडहिंग्लजच्या बड्याचीवाडी गावात रस्ता नसल्यानं रुग्णाला चक्क बैलगाडीतून नेण्याची वेळ। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तहसीलदारांकडून कच्चा रस्ता करण्याचे आदेश। शाळेत जाण्याकरता पालघरमधील विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट। नाकडपाडातील विद्यार्थ्यांचा नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालत प्रवास। रायगड जिल्ह्यातील नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीवघेणे स्टंट। धबधब्याच्या लगत असलेल्या 2 डोंगरांवर दोरखंड बांधून केली स्टंटबाजी। खडकवासला धरणातून वाढला पाण्याचा विसर्ग। पुणे शहरातल्या नद्यांच्या पातळीत वाढ। भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। यंदाच्या आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईला अनोखा पोशाख। जांभळ्या रंगाचा महापोशाख विठ्ठल रखुमाईला परिधान करण्यात येणार। मुख्यमंत्र्यांकडून पोशाखाची निवड। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मी आता कुडाळमध्ये आहे। कुडाळमध्ये जी वाहणारी भंगसाळ नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळे जी आहे ती पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर रस्ता जो आहे गुलमोहर रस्ता जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या मार्गे जाण्याचा प्रयत्न असेल तर नागरिकांनी करू नये असं आवाहन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं। दुसरीकडे जर आपण या ठिकाणी मुंबई गोवा हायवेसाठी कुडाळमधून जर जात असाल तर या ठिकाणी बस डेपो पोलीस स्टेशन मार्गे जावं असंही आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। दुसरीकडे पाहायला गेलात तर अतिउत्साही जो चालक आहे त्याच्याकडनं ही जी गाडी आहे ही पाण्यात घालण्यात आली आणि या ठिकाणी ही गाडी सुद्धा आहे ती बंद पडलेली आहे। दुसरीकडे पाहायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 प्रमुख नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। या ठिकाणी त्यांनी इशारा पातळी आहे ती ओलांडलेली आहे। नदीकाठची जी लोक आहेत त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलेलं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपूनच काढलंय। नदी नाल्यांना पाणी पातळी झपाट्यानं वाढते, त्यामुळे पूर आल्याची परिस्थिती आहे। कणकवली आचरा राज्य महामार्ग हा वरवडे इथं पाण्यानं भरलेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या मार्गावर श्रावण, रामगड, आचरा, बेळणे, मालवण या गावांचा संपर्क तुटलेला आहे। या मार्गावरील वाहतूक बिडवाडी मार्गे पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। या मार्गावर आतापर्यंत तिसऱ्यांदा पाणी येण्याची वेळ निर्माण झाली आहे। तिसऱ्यांदा पाणी साचलंय याच पावसामध्ये।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मुसळधार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। कुडाळ नगरपंचायत हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पाणी साचलंय आणि या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे अधिक माहिती देत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मी आता कुडाळ नगरपंचायत हद्दीतील या आंबेडकर नगर येथे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरी या ठिकाणी मी आता उभा आहे। पाहायला गेला तर संपूर्ण इथे जी 7-8 घरं आहेत ती पूर्णपणे पाण्यात आहेत आणि इथले नागरिक आहेत ते आपलं सामान जे आहे ते या ठिकाणी स्थलांतरित करताना पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे पाहायला गेला तर या ठिकाणी जी आहे ती गाळ उपसा मोहीम शासनाच्या वतीनं राबवण्यात आली होती आणि त्याचं धूमधडक्यात उद्घाटन आहे तेही करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी आता जर आपण पाहायला गेलात तर त्या गाळ उपसा केलेल्याची ही जी आहे ती पोलखोल या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलात तर हे नागरिक जे आहेत ते दरवर्षी या पाण्याने त्रस्त झालेले आहेत। पुराचं पाणी जे आहे ते या घरांमध्ये घुसतंय, त्यामुळे नागरिकांकडनं जी आहे ती या ठिकाणी मागणी होताना पाहायला मिळते की शासनाने याची गंभीर दखल घेत या ठिकाणी जे पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी अडवण्यासाठी जी आहे ती एक मोठी भिंत जी आहे ती या ठिकाणी उभारण्यात यावी, यासह नागरिकांनी सतर्कही राहावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अनघासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। तर मुसळधार पावसामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ जाणाऱ्या मार्गावर पुराचं पाणी आलं आणि त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत, पण तरीही अतिउत्साही नागरिकांनी पुराच्या पाण्यातच गाड्या घातल्या आणि जीवघेणा प्रवास केला। काही नागरिक याच पाण्यातून चालताना बघायला मिळत आहेत। शाळेत जाण्याकरता नदीच्या वाहत्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांवर आली आहे। शाळेत जाण्याकरता 5 किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागतो, त्यामुळे वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतल्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून अशी नदी पार करतात। वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथले विद्यार्थी गारगाव इथल्या आश्रमशाळेत शिक्षणाकरता जातात, पण विद्यार्थी राहत असलेलं गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेनं निवासी वसतिगृहात राहण्याकरता प्रवेश दिला नाही, नाकारला। पावसाळ्यामध्ये या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून असा प्रवास करावा लागतोय। केवढं मोठं पात्र आहे बघा, या पात्रातून अशा प्रकारे या विद्यार्थ्यांना एकमेकांचे हात धरून नदी क्रॉस करावी लागते। 5 किलोमीटर इकडून लांबून आलो का 5 किलोमीटर होतो। हा, म्हणजे जायचं 5 किलोमीटर, यायला 5 किलोमीटर, म्हणजे रोजचं 10 किलोमीटर होते। मग तुम्ही बंधाऱ्यावरनं जाता, मग तो रस्ता शॉर्टकट आहे तुम्हाला का? हो, आणि तिथून गेला तर मग किती किलोमीटर तुम्हाला वाचते तुमचं? 2.5 किलोमीटर। तुम्हाला वाहन बिन नाही का इथं कुठं? नाही। बरं, गावातली टोटल तुम्ही किती मुलं जातात शाळेमध्ये? 17-18 अशी। 17-18 मराठी शाळेतली वाहिली। हां, 35-40 म्हणजे आणि कितीपर्यंत मुलं जातात तिकडे शाळेत जातात ती? पहिलीपासून तर 12वी पर्यंत। 12वी पर्यंत। मग तुम्हाला बस बीची सोय नाही का इकडे कुठं? गावातून आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा 2-2.5 किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे, हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांना या जायला चांगली ही होईल असं, आणि ह्या साईडला जर इकडं पूल नाही झालं तर पोरांची हैराणी होईल। जाता येतात जर 5 किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा 5 किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन 10 किलोमीटर प्रवास होईल। जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्याशी आपण बोलूया। राहुल, अशा वेगवेगळ्या बातम्या पावसाळ्याच्या दरम्यान आपण बघतोय, न्यूज 18 लोकमत याला वाचा फोडताय, कारण यांचं आयुष्य, यांचं शिक्षण सुकर व्हावं। काय सांगाल, या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी काय व्यथा सांगितल्या? नक्कीच सुवर्ण, आपण बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यात अनेक गावपाडे जे आहेत ते आजही दळणवळणाचा तिथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला अभाव पाहायला मिळतोय। रस्ते नाहीयेत,
आणि मुळात आपण पाहिलं तर पालघरमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असतं, त्याच्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येथील नागरिकांच्या अडचणी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. त्यातच हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. वाडा तालुक्यातील जो नाकडपाडा आहे, येथील विद्यार्थी जे आहेत ते गारगाव येथील आश्रमशाळेत आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षणासाठी जातात. साधारणतः 1ली ते 12वी पर्यंतचे 17 ते 18 विद्यार्थी हे या शाळांमध्ये जातात. मात्र या दोन्ही गावांच्या मध्ये नदी असल्याने या नदीला पूर आल्याने धोकादायक पद्धतीने येथील विद्यार्थी जे आहेत ते जीवघेणा प्रवास करताना आपल्याला दिसून येत आहेत. एकूणच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलाय. आपण पाहिलं तर एक पर्यायी मार्ग जो आहे तो या मुलांसाठी आहे, मात्र तो साधारणतः 5 ते 6 किलोमीटरचा वळसा घालून जावा लागतंय आणि इतका लांबचा प्रवास, पायी प्रवास करणं विद्यार्थ्यांना झेपत नाही. त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी शॉर्टकटच्या याच्याने या नदीतून प्रवास करताना दिसत आहेत. जर दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडेल, कारण की हे विद्यार्थी सगळे साखळी करून आणि नदी पार करतायत. त्याच्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला तर सर्व विद्यार्थी या पाण्याच्या प्रवाहासोबत सुद्धा वाहून जाण्याची भीती जी आहे ती पालकांकडून व्यक्त करण्यात आली. मुळात जी आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेने या विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात प्रवेश दिला पाहिजे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. कारण की जर हे विद्यार्थी आश्रमशाळेत शिकतायत आणि पावसाळ्यात आपला जीव धोक्यात घालून जर शाळेत येत आहेत तर आदिवासी विकास प्रकल्प असेल यांनी या सगळ्याला गांभीर्याने घेऊन या वसतिगृहांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. मात्र तो प्रवेश सुद्धा दिला जात नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे विद्यार्थी जे आहेत ते आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने नदीच्या वाहत्या प्रवाहातून नदी पार नक्की, करताना दिसतात. एकूणच यानंतर तरी प्रशासन असेल किंवा आदिवासी विकास प्रकल्प असेल ते या विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये तरी प्रवेश देणार का, निवासी आश्रमशाळांमध्ये, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर. निवासी आश्रमशाळांमध्ये जर यांना प्रवेश मिळाला तर असा जीवघेणा प्रवास त्यांचा टळेल आणि जो काही येण्या जाण्याचा 5-5, 6-6 किलोमीटर चालण्याचा जो प्रवास आहे तो वाचेल. त्यात ते काहीतरी अजून चांगलं स्वतःकरता करू शकतील, भविष्याकरता करू शकतील. धन्यवाद माहिती दिलीत राहुल त्याबद्दल.